नावडत्या प्राणी, पक्षी, कीटकांबद्दल खूप बोललो. थोडक्यात सांगायचे तर एकूणच मला फार सलगी करणारे पशु, पक्षी कधीच आवडले नाहीत. आत्तापर्यंत बऱ्याच ऐकणाऱ्यांची समजूत मी प्राणीद्वेष्ट आहे आणि मला अजिबात भूतदया वगैरे नाही अशी झाली असेल. पण खरंच तसे काही नाही. खरं तर वन्य प्राण्यांचे विश्व बघायला मला प्रचंड आवडतं. सिंह, वाघ, त्यांची पिल्ले, गरुड, घार यांच्यासारखे पक्षी, सतत कष्टात गढून गेलेल्या मुंग्या यांच्या लीला मला खूप आकर्षित करतात. त्यांची जगण्याची धडपड, पिल्लांना जपण्याचा आटोकाट प्रयत्न, अवघड वेळी संचय करण्याची त्यांची हुशारी, चिकाटी ही बुद्धिमतीवाल्या माणसालासुद्धा लाजवते. आता आपल्यालाच लाज नाही ही गोष्ट वेगळी. मी माझ्या आवडत्या पक्षी, प्राणी, कीटका तुम्हाला स्वच्छ खाद्य साखळीसुद्धा दाखवू शकेन. पक्ष्यात मला घार किंवा गरुड खूप आवडतं. प्राण्यात मांजर आणि कीटकात पाल आणि झुरळ. यानंतर मी महिला श्रोत्या बहुतेक गमावणार आहे. पण ऐकून तर बघा, कदाचित तुमचा दृष्टिकोन बदलेल. हे माझे आवडते प्राणी एका खाद्य साखळीत असल्यामुळे कोणाचीही अमर्याद वाढ होत नाही. घारी मुळातच देव कमीच बनवतो. मांजरे किंवा तत्सम आकाराचे प्राणी वाढले तर घारी आकाशातून वक्रदृष्टी करतात. पाली मांजरांना घाबरून असतात आणि झुरळे तर पाली उडी वगैरे मारून फस्त करतात. तर हे माझे एका खाद्य कुटुंबातले विजातीय सदस्य. चला तर आज घारींबद्दल बोलू आणि पक्षी कसा असावा ते पाहू. घार. माझे वडील व्यवसायाने CA आणि माझी आई बँकेत कर्मचारी होती. माझी शाळा सकाळच्या वेळेत असायची. त्यामुळे मी काहीही उद्योग न करता घरी एकटा राहू शकेन असा विश्वास माझ्या पालकांमध्ये संपादन करेपर्यंत बाबांबरोबर त्यांच्या कचेरीत अभ्यास घेऊन जावं लागे. ही बाबांची पहिली कचेरी. त्यांच्या केबिनमधून बाहेर डोकावलं की मांडवी नदीवरचे 2 पूल दिसायचे. खालती मांडवीची खाडी आणि पूल आणि खाडीच्या पाण्याच्या दरम्यान संथ लयीत घिरट्या घालणाऱ्या घारी. त्यांना किंवा त्यांच्यासारख्या मोठ्या पक्ष्यांना पंखाची कबुतरासारखी फडफड करावीच लागत नाही. 1-2 वेळा पंख चालवले की पुढली 1-2 मिनिटं त्यांना छान लयीत उडता येतं. संथ लयीत गोलाकार घिरट्या घालताना किती छान शांत दिसतात. घारी जशा आकाशात शांत घिरट्या मारतात अगदी तशाच मी नियमितपणे अर्धा 1 तास संथ लयीत पाण्यात शांत घिरट्या मारतो. थोडक्यात पोहतो. फरक एवढाच की मी पोहता पोहता एकदम सूर मारून मासे वगैरे पकडत नाही, अगदी कितीही आवडले तरी. पण घिरट्या मारता मारता त्या मांडवीच्या पाण्यात अचानक झेप घेऊन घारींनी पकडलेला मासा ज्याने पाहिला आहे त्याला अचूक नेम, भौतिकशास्त्र थोडक्यात फिजिक्स, त्रिकोणमिती थोडक्यात ट्रिग्नोमेट्री आणि जी कुठली अजून नाव घ्यायला देखील अवघड शास्त्र असतील ज्यांना घाबरून मी वाणिज्य शाखा निवडली, म्हणजे कॉमर्स निवडले, त्या शास्त्रांचे अलौकिक प्रात्यक्षिक थेट बघायला मिळाले आहे. हे नक्की. 25-30 मीटर उंचीवरून उडता उडता पाण्यातला मासा टिपून तो पुढल्या 5-10 सेकंदात कुठे पोचेल याचा अंदाज घेऊन तेवढ्याच अवधीत तिथेच झेप घेऊन मासा तोंडात धरून परत वर उडायचे, यात कसले अलौकिक कौशल्य आहे. एका वयापर्यंत, जोपर्यंत चिक्कार वेळ होता तोपर्यंत मी ही क्रिया तासनतास पाहत बसायचो. बालवयात मनातल्या मनात 2 घारींमध्ये स्पर्धासुद्धा लावायचो. किती सूर मारले की कुठल्या घारीला यशस्वीरित्या मासा गवसतो ही फुकाची स्पर्धा. थोडा मोठा झालो, माझ्या वडिलांची व्यावसायिक आर्थिक प्रगती झाली आणि त्यांनी थोडी मोठी कचेरी घेतली. नवीन कचेरीचा आनंद होताच, पण त्या कचेरीतून हे घारींचे दृश्य, त्यांची स्पर्धा दिसायची नाही याचे दुःखही झाले. त्यावेळी घारींची सुटलेली साथ इथे गोव्यात राहायला आल्यानंतर परत मिळाली. मधल्या काळात म्हणजे CA उत्तीर्ण झाल्यानंतर 2004 ते 2013 म्हणजे 10 वर्षे मी गोव्याबाहेर होतो. आत्ता हे लिहिता लिहिता जाणवतंय
की या मधल्या 10 वर्षात रोजचे पक्षी असे दिसलेच नाहीत. कबुतरच तेवढी काय ती दिसली. गोव्यात मात्र सर्व पक्ष्यांचे खेळ नियमित दिसतात. मी रविवारच्या दिवशी बरेचदा सांजवेळी घराच्या छपरावर जाऊन पुस्तक वाचत बसतो. आठवड्याचे बाकीचे दिवस मला सांज वेळ ही माझ्या कचेरीतली पोरं घरी जायला निघाली की 2 निमिषं तेवढीच जाणवते. पण रविवार मात्र जमून येतो. नेमकी तीच वेळ सर्व पक्षी घरट्याकडे परतायची पण असते आणि त्याच वेळेला पक्षीसृष्टीतल्या माझ्या 2 आवडीच्या सदस्यांची चढाओढही पाहायला मिळते. घारी बहुतेक करून कावळ्यांच्या घरट्याकडे डोळे ठेवून असतात आणि हे कळताच कावळे कुटुंबीय घारीला दूर लोटण्याच्या झटापटीला लागतात आणि बहुतेक करून यशस्वी पण होतात. ते एक 5-10 मिनिटांचे युद्ध अतिशय रंजक असतं. कावळे जवळ येणारा धोका ओळखून जोरजोरात काव काव करून त्यांच्या सवंगड्यांना गोळा करतात. मग सामुदायिकपणे काही कावळे सुरक्षा कामगिरीवर थांबतात, 1-2 कावळे युद्धावर जातात आणि हल्ला करणाऱ्या घारीला पळवून लावतात. सजग, हुशार आणि एकसंघ कावळे आणि शांत, आक्रमक आणि विशाल पंखांची घार यांच्यातली स्पर्धा डेव्हिड आणि गोलायतची आठवण करून देते, ज्यात कावळे रूपक डेव्हिड सहसा जिंकतात. आमच्या घराच्या शेजारी चांगले उंच वाढलेले नारळाचे झाड आहे. त्या झाडावरती बहुतेक कावळ्यांनी घरटे केलेले असते. मी छपरावर चढायला लागलो की समोरच्या बाजूला पारख ठेवत बसलेला कावळा लगेच काव काव चालू करतो. आता त्याला लांबून मी घारीसारखा का दिसतो काय ठाऊक. मी छपरावर चढून शांत बसेपर्यंत 2-3 कावळे माझ्या भोवती पण गिरट्या घालतो. बहुतेक खात्री करून घेतात की मी घार आहे की नाही. माझ्यापासून त्यांच्या घरट्याला काही धोका नाही हे लक्षात आले की मग शांत बसतात. राहून राहून वाईट ह्याचेच वाटते की घारी कावळ्यांपेक्षा कबुतरांची शिकार का नाही करत. मी पूर्वीच्या लेखात नमूद केल्याप्रमाणे कबूतर हा कायमस्वरूपी बावळट झालेला पक्षी. त्या मनाने कावळा हा अत्यंत हुशार आणि चाणाक्ष. कावळ्याच्या हुशारीचे किस्से तर पंचतंत्रापासून विख्यात आहेत. ती दगड टाकून पाणी वर आणण्याची गोष्ट आठवा. या उलट कबूतर आजकालच्या सिनेमातल्या गुंडांप्रमाणे एकमेकांशी भांडण्यात किंवा प्रेम करण्यातच मशगूल असतात. त्यांची शिकार करणे घारीकरता खरं तर सहज शक्य होईल. घारींना पकडून काहीतरी विशेष शिक्षण वगैरे चालू केले पाहिजे. पक्षी जगताचे आणि माझ्यासारख्यांचे केवढे कल्याण होईल. घारी कबूतर पकडत नाहीत म्हणून मी खूप उदास होतो आणि मग यूट्यूबवर जाऊन मोठाले पक्षी कबुतरांना मारतानाच्या चित्रफिती बघतो आणि स्वतःचे असात्विक समाधान करून घेतो. खरं तर ह्या चित्रफिती मी बघण्यापेक्षा घारींना दाखवल्या पाहिजेत. मी गोफण घेऊन मारण्यापेक्षा घारींनीच मारले तर नैसर्गिक आणि खाद्य साखळीला धरूनही होईल आणि घारींच्या पिल्लांचंही पोट भरेल. पण बहुतेक कबुतरांना पकडण्यात घारींना काहीच रोमांचक वाटत नसावे म्हणून त्या कावळ्यांच्या मागे लागतात. शिकार करण्यात मातब्बर प्रतिद्वंद्वीला पकडण्यात जो आनंद आहे तो कबूतर पकडण्यात नसावा. आता सिंह आणि वाघ उंदीर थोडाच मारेल, त्याला चपळ हरिण किंवा सांबर असेच प्राणी पाहिजेत ना. घारी कबूतर मारत नाहीत त्याचे अजून एक कारण असावे. घारी शिकार करतात ती पुष्कळ वेळेला त्यांच्या वाढत्या पिल्लांसाठी असते. जोपर्यंत पिल्लांना उडता येत नाही तोपर्यंत गरुड वगैरे पक्ष्यांप्रमाणे रोजच्या अन्नासाठी घारी आईवडिलांवरच अवलंबून असतात. बहुतेक मारायला सोपं असलं तरीही चवीला कबूतर बंडल असावं. आपण तरी चाखून थोडेच पाहिले आहे. फ्रेंच जेवणात कबुतरांचा एक पदार्थ असतो हे एका स्वच्छ फ्रेंच चित्रपटात मी पाहिलं आहे. सगळे फ्रेंच चित्रपट तुम्हाला आत्ता डोक्यात येतंय तसे चावट नसतात. पण तो चित्रपट पाहिला खरा आणि माझ्या डोक्यात बराच काळ कबूतर निर्यात करायचा उद्योग खेळत राहिला. पण कबूतर बंडल लागते म्हणून घारींची पिल्ले खात नसावीत. दुसरे म्हणजे ऐदीपणे धान्य खाणाऱ्या या पक्षाकडून घारीसारख्या शिकारी पक्षाला पोषण तरी काय डोंबल मिळणार. थोडक्यात मुबलक मिळणारे अन्न चवीला अतिशय सामान्य असले
आणि मुबलक मिळणारे अन्न चवीला अतिशय सामान्य असते आणि पोषक नसते हा नियम भाज्यांप्रमाणेच प्राण्यांमध्ये सुद्धा आढळतो म्हणायचा. घार जेव्हा पिलांना घरट्याच्या बाहेर काढते तो प्रसंगसुद्धा किती थरारक आणि रंजक. नॅट जिओवर किंवा डिस्कवरीवर वेगवेगळ्या पक्ष्यांचे आयुष्य अंड्यापासून पूर्ण वाढ झालेल्या पक्ष्यांपर्यंत दाखवतात. त्यात जेव्हा ही पिल्ले पहिल्यांदा घरट्यातून भरारी घेतात तो क्षण खरोखर डोळ्यात पाणी आणणारा. पक्षी पिलांना बाहेर काढण्यासाठी निष्ठुर बनतात आणि त्यांना भरवणं बंद करून टाकतात. पिल्ले किलबिलाट करून जीव हैराण करतात, पण पक्षी अजिबात लक्ष देत नाही. पिल्लांची आई थोड्या दूरवरच्या फांदीवरून बघत बसते. कधीकधी हा वाट पाहायचा कार्यक्रम चांगला 3-4 दिवस लांबतो. शेवटी एक एक पिल्लू धाडस करून भुकेपोटी का होईना घरट्यातून बाहेर पडू लागतं आणि पहिली भरारी घेतं. किती विश्वास वाढवणारं असतं हे सगळं. त्यात ह्या पिल्लांच्या आईची पण कमाल. पिल्लांना स्वावलंबन शिकवण्याकरता पक्षीसुद्धा केवढी टोकाची परीक्षा घेतात, पिल्लांची आणि स्वतःचीही. वा